टायपिंगची टेस्ट कधी स्टार्ट झाली हे सुद्धा आम्हाला समजलं नाही. डायरेक्ट आम्हाला सांगितलं गेलं की टायपिंगची टेस्ट स्टार्ट झालेली आहे. तर इथं कुठल्याही प्रकारचं चेकिंग नाही, काही नाही. डायरेक्ट फक्त हॉल तिकीट आहे ना, जावा. आणि प्रॅक्टिस आम्ही कागदावर केलेलं होतं आणि अचानक स्क्रीन सांगितलेलं त्यांची व्यवस्था पण आम्हाला पटलेली नाही. मी त्या सरांना 2-3 वेळा सांगितलं प्रॅक्टिस सर शिफ्ट पडत नाही. ते म्हणले रिदम घे, ज्यावेळी तू चालू करशील मारायला त्यावेळी पडेल. हे कुठलं आहे पडेल, त्यावेळी पडेल कुठं. पण इथं मुलं कमी पडले नाही, यंत्रणा कमी पडली. आणि ही एक्झाम परत झालीच पाहिजे. काही हो, पेपर लीकचं सत्र आता देशभरात पाहायला मिळतच आहे. मात्र आता कोल्हापूरमध्ये सुद्धा पेपर लीकचा मुद्दा नाहीये. मात्र हायकोर्टच्या क्लर्क टायपिंग साठी ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिल्या होत्या काल, त्या विद्यार्थ्यांसोबत असे काही प्रकार घडलेले आहेत की ज्या प्रकारामुळे 200 पैकी फक्त 2 विद्यार्थी पास होऊ शकलेले आहेत. आणि याच्या पाठीमागची कारण नेमकी कोणती आहेत ही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच हायकोर्टाच्या परीक्षेचा पेपर सुद्धा काल छत्रपती संभाजीनगरमध्ये लीक झाला होता, जो की सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ते व्हॉट्सअप चॅटच्या द्वारे दाखवलं सुद्धा होतं. त्या बाबतीत सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण मात्र संभाजीनगरमध्ये एकीकडे तोच पेपर फुटतो आणि दुसरीकडे कोल्हापूरमध्ये त्याच पेपरासंबंधात घोटाळा एक समोर येतो. विद्यार्थी आहेत ज्यांनी एक्झाम दिलेले, काय सांगाल नेमका काय प्रकार घडला काल हायकोर्टाने जी स्किल टेस्ट घेतली टायपिंगची, त्याच्यामध्ये खूप घोटाळे झालेले आहेत. असं दिसत आहे की मी जी एक्झाम दिली NIT कॉलेज उजगाव या ठिकाणी, तर त्या ठिकाणी जे टायपिंगचे इश्यू असे होते की ज्यांचे तांत्रिक बिघाड खूप होते, जे इश्यू येत होते. तसेच टायपिंगचे जे कीबोर्ड्स होते ते एवढे हार्ड होते की ते धूळ खात पडलेले होते. त्यांना रिक्वेस्ट करून सुद्धा त्यांनी स्टाफने आम्हाला हे चेंज करून दिलेलं नाही आहे. तसेच त्याचबरोबर टायपिंगची टेस्ट कधी स्टार्ट झाली हे सुद्धा आम्हाला समजलं नाही. डायरेक्ट आम्हाला सांगितलं गेलं की टायपिंगची टेस्ट स्टार्ट झालेली आहे. लगेच बघता 10 मिनिटं निघून गेलीत आणि त्यांना विचारलं की सबमिट, ते म्हणजे सबमिट झालेली आहे एक्झाम. त्याच्यानंतर ज्यावेळी टायपिंग स्टार्ट केलं त्यावेळी स्टाफमध्ये खूप गोंधळ चालू होता. त्याचबरोबर त्यांनी ज्यावेळी आम्हाला आतमध्ये घेतलं त्यावेळी फक्त हॉल तिकीट आणि नाव चेक करून आत घेतलेलं आहे. कोणत्याही प्रकारची बायोमेट्रिक केलेली नाही आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळे हे झालेलं आहे. आणि आमची ही विनंती आहे की जे माननीय हायकोर्टाने ही परीक्षा परत घ्यावी अशी सर्व मुलांची. कोर्टाच्या वगैरे शासकीय संबंधातील कुठल्याही जेव्हा एक्झाम घेतल्या जातात तेव्हा बायोमेट्रिक तपासणी केली जाते आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी परीक्षा घेतली जाते त्या ठिकाणची यंत्रणा सुद्धा पहिल्यांदा चेक केली जाते. या ठिकाणी असं काही झालं होतं का मॅडम? खरं सांगायचं झालं, माझा नंबर होता पुणे इन्स्टिट्यूट कोंडवाला होता. तिथं माझी एक्झामला मी ज्यावेळी गेले त्यावेळी मला सेंटर सापडला नाही. त्यावेळी 2 पोलीस आले होते. त्यांनी आम्हाला विचारलं एक्झाम कुठं आहे. आम्हालाच माहित नाही एक्झाम कुठं आहे. तर त्यांना म्हणलं हा इथं असेल बघा कदाचित. तिथं गेलो आम्ही, तर तिथं कुठल्याही प्रकारचं चेकिंग नाही, काही नाही. डायरेक्ट फक्त हॉल तिकीट आहे ना, जावा. आम्ही वरती गेलो. ज्यावेळी आम्हाला पहिली शिफ्ट होती माझी, आत गेल्यानंतर त्यांनी आम्हाला कीबोर्ड वगैरे चेक करायला दिले. चेक केल्यानंतर माझी शिफ्ट पडत नव्हती कीबोर्डची. मी त्या सरांना 2-3 वेळा सांगितलं प्रॅक्टिस सर शिफ्ट पडत नाही. ते म्हणले रिदम घे, ज्यावेळी तू चालू करशील मारायला त्यावेळी पडेल. हे कुठलं आहे पडेल, त्यावेळी पडेल कुठं. त्यामुळे माझं प्रत्येक फुल स्टॉप नंतर जो येतो शब्द कॅपिटल तो करताना पूर्ण रेड झाला. आणि त्यामुळे माझ्या प्रत्येक लाईन जिथं म्हणजे शिफ्टचा वापर करायला लागतो तो शब्द चुकीचा झाला, चुकीचा ग्राह्य धरला. त्याला जबाबदार कोण आहे मॅडम? आणि ही एक्झाम परत झालीच पाहिजे. काही हो, ज्या आम्ही 4-4 महिने मॅडम याच्यासाठी घातलेत, कुठल्याही एक्झाम दिलेले नाहीत, कुठलाही अभ्यास वगैरे सगळं बंद करून फक्त कोर्टाचं हे करत होतो. जी लायकीची आहेत ना मुलं, त्यांना ही पोस्ट मिळाली पाहिजे आणि ती मुलं पास झालेत. जर मॅडम 100 पैकी 95% मुलं नापास होत असतील तर तुम्ही लक्षात घ्या की म्हणजे कशा प्रकारे पोरांची हे झाली असेल. 5 जर मुलं असतील बघा, 5% नापास झाली असतील तर आपण म्हटलं असतं की ठीक आहे मुलं कमी पडलीत. पण इथं मुलं कमी पडले नाही, यंत्रणा कमी पडली. एवढंच. छत्रपती संभाजीनगर मधून एक असाच प्रकार समोर आलेला आहे. काल सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी काही व्हॉट्सअप चॅट दाखवून दाखवलं होतं. हायकोर्टाचा तो तुमचा पेपर होता आणि जी हार्ड कॉपी होती ती लीक झाल्याचं त्यांनी दाखवलं होतं. याची काही तुम्हाला कल्पना होती? 100% मॅडम. ज्यावेळी आम्ही बाहेर आलो त्यावेळी टेलिग्रामवर चेक केलं तर ती हार्ड कॉपी आली होती बाहेर. सगळ्यांनाच लीक झाली होती आणि तो आमचाच पॅसेज होता. पहिल्या शिफ्टला झालेला पॅसेज आहे असा बाहेर आला होता. इथून मागं कधीच आला नाही. आता कसा काय आला हा प्रश्न सुद्धा आहेच ना. आणि काही करून ही एक्झाम परत झाली पाहिजे, ऑफलाईन झाली पाहिजे. हार्ड कॉपी टू स्क्रीन, कुठलीही सूचना न देता तुम्ही स्क्रीन टू स्क्रीन घेतली. त्यातलं स्वल्प विराम, पूर्ण विराम काहीही दिसत नव्हतं. मग मुलांनी करायचं काय याच्यामध्ये? कसं सोडवणार आहेत, आणि कसं सॉल्व्ह करणार आहेत हे पॅसेज? हा विषय राहतोय मुद्दा. सर्वात महत्वाचं म्हणजे जर ही एक्झाम परत झालीच नाही किंवा आहे त्याच व्यवस्थेवरती जर परत झाली, म्हणजे पुन्हा एक्झाम देताना तेच प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागले, तर मग त्याच्या पुढे तुमचं काय पाऊल असेल? आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. ही एक्झाम परत झाली पाहिजे, आमची एकच मागणी आहे. आणि कोर्टानं स्वतःही कंडक्ट केली पाहिजे. स्वतः भलेही महिना जाऊ दे एक्झामसाठी,
पण व्यवस्थित पारदर्शकरित्या कोर्टातच ही एक्झाम पार पडली पाहिजे, एवढीच मागणी आमची आहे. एकूण किती विद्यार्थ्यांनी ही काल एक्झाम दिली होती? आता ह्याच्यासाठी आपले 11,200+ विद्यार्थी क्वालिफाय होते टायपिंग एक्झामसाठी संपूर्ण महाराष्ट्रात. आता आम्ही प्रिन्सिपल कोर्स बेंचसाठी भरला होता हा फॉर्म आम्ही, पण आता ही एक्झाम झाली ही आमची पुण्यामध्ये झाली मॅडमनी सांगितलं तसं. आणि तिथल्या सगळ्याच शिफ्टला प्रॉब्लेम आले होते. म्हणजे आम्ही फर्स्ट शिफ्टला होतो पण माझ्या पीसीलाही प्रॉब्लेम होता आणि नंतर कीबोर्डलाही प्रॉब्लेम सुरू झाला. म्हणजे वारंवार विनंती करून पण त्यांनी आम्हाला कीबोर्ड काही चेंज करून दिलेले नाही. आणि असं नव्हतं की तयारी न करता आम्ही तिथं गेलो. जो मी स्वतः ह्याची तयारी 6 ते 7 महिने झालं मी करते प्रॅक्टिस. मग ह्या एवढी प्रॅक्टिस करताना आणि मोर दॅन म्हणजे मी म्हणते 300पेक्षाही जास्त पॅसेजेस आम्ही प्रॅक्टिस करून झाल्यानंतर सुद्धा तर तिथं जाऊन आमची ही परिस्थिती अशी आम्हाला जर उडवत असेल तर ह्याच्यापेक्षा निराशाजनक बाब कुठलीच नाही आमच्यासाठी. आमच्या जवळजवळ नाही म्हणलं तर ही ॲड पडल्यापासून आम्ही सगळा अभ्यास वगैरे करतोय मुलं. म्हणजे आमची वेळ वाया गेल्यासारखं वाटतंय आणि एक मोठी निराशा पदरी पडली आहे आमची. पेपर फुटीवरचा मुद्दा जेव्हा सीजेपीने उचलून धरला त्यानंतर अनेक पेपर फुटीचे विषय बाहेर यायला लागले आणि हे पेपर फुटीपेक्षा पूर्ण वेगळ्या पद्धतीने झाले. म्हणजे हायकोर्टाचा पेपर तर लीक झालाच होता, मात्र तुमच्यासोबत ह्या जो प्रकार घडला, तुम्हाला काय वाटतं काय परिणाम होऊ शकतो विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती याचा? ह्याचा परिणाम निश्चितच वाईटच होणार आहे. पण मला असं वाटतं की ह्याच्यातून एक धडा सगळ्या विद्यार्थ्यांनी घेऊन आता ही बाब जर आता मीडियामध्ये येत असेल तर सगळ्यांनी संघटित होऊनच लढा देणं आवश्यक आहे. म्हणजे मी ह्याचा भाग आहे नाही असं म्हणून मागे राहून चालणार नाही. म्हणजे नीटच्या बाबतीत जी घटना घडली की जे ह्या परीक्षा भाग मी नाही म्हणून मी ह्यात उतरणार नाही असं म्हणून जे मागे बसले आणि आज ही वेळ म्हणजे कोर्टचे जे परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांच्यावर आली. म्हणजे आज जर मी मागे बसत असेल की ही वेळ उद्या माझ्यावर येणार नाही किंवा ह्याच्यामध्ये मी आता विक्टीम नाहीये म्हणून जर मी मागे बसत असेल तर उद्या नंबर माझाच आहे. म्हणजे ही आता प्रत्येक गोष्ट प्रत्येक एक्झाम मध्ये ह्या गोष्टी समोर येतात की काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतच आहे. आपण एकत्रित येऊन सिस्टीमला थोडा लढा दिला तर ह्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. कारण आता जर मुलं बघितलेत तुम्ही तर सगळी आता ही जी युथ आहे ही बऱ्यापैकी बेरोजगार असल्यासारखी आहे. ह्यांना जर रोजगारच उपलब्ध झाला नाही तर देशाचं भवितव्य काय ह्याच्या पुढे? आणि आता जवळजवळ आता 1-2 महिने पण झाले नाही की नीटची परीक्षा होऊन त्याचा गोंधळ सगळा जो निसरतो नाही निसरतो तोपर्यंत हायकोर्ट सारख्या एक्झामला सुद्धा तर ह्या प्रॉब्लेम्स फेस करावे लागत असतील तर मुलांचं नुकसानच आहे म्हणावं लागेल ह्याच्यामध्ये. आणि थोडं मीडियानी पण ह्याला पॉझिटिव्हली घेऊन विद्यार्थ्यांच्या बाजूनी काहीतरी पॉझिटिव्ह घटना घडाव्यात असं आम्हाला वाटतं. री एक्झाम व्हावी, कोर्टानेच ती कंडक्ट करावी आणि मुलांना पॉसिबल सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून त्या घेतली जावी एवढीच विनंती आहे. आता अगदी जो प्रकार घडलेला आहे तो अत्यंत लांछनास्पद आहे. आपण युवतींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, युवकांकडून पण जाणून घेऊया. हायकोर्टाच्या पेपर बाबत अशी घटना ही घडणं हे तुम्हाला कितपत योग्य अयोग्य वाटतं? मुळात काय आहे, आम्ही 26 एप्रिलला परीक्षा झालेली आहे आमची लेखी आणि त्यानंतर जवळजवळ 4 महिन्यांनी ऑनलाईनची परीक्षा म्हणजे घेतली. तर आमचे टायपिंगची जी परीक्षा होती ती नेहमी कागदावर आणि स्क्रीनवर होती. यावेळी डायरेक्ट 2 दिवसाआधी त्यांनी सांगितले की ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि जवळजवळ आम्ही सगळ्या परीक्षा थांबवलेल्या आणि या फक्त परीक्षेचा अभ्यास केला होता. आणि असं आहे की तर चांगली नोकरी आणि चांगल्या नोकरीच्या उद्देशानं आम्ही सगळे टायपिंगची प्रॅक्टिस बऱ्याचपैकी मुलांनी सगळ्यांनी सकाळी 2 तास संध्याकाळी 4 असं प्रॅक्टिस केलं. आणि अचानक यांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वी ऑनलाईन परीक्षा होणार. कसं होतंय की परीक्षा वेळाच्या तर ते प्रॅक्टिस करावं लागते आणि प्रॅक्टिस आम्ही कागदावर केलेलं होतं आणि अचानक स्क्रीन सांगितलेलं त्यांची व्यवस्था पण आम्हाला पटलेली नाही. ज्यावेळी आम्ही परीक्षा केंद्रावर गेलो आणि परीक्षा ज्यावेळी दिली आम्ही त्यावेळी आम्हाला कीबोर्ड हे जड आलेले आणि ज्यावेळी मारा गेलं त्यांना आम्ही विचारलं की आम्हाला कीबोर्ड बदलून द्या. कारण तिने ज्यावेळी परीक्षा चालू व्हायची होती त्याच्या आधी आम्हाला सूचना दिलेली की कीबोर्ड आम्ही बदलून देणार. पण ज्यावेळी आम्ही आत उभा राहिलो आणि आत गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्हाला कीबोर्ड जरा बदलून पाहिजेत तर तिने आम्हाला कीबोर्ड बदलून दिले नाही. तसं आम्हाला सांगितलं की सूचना आहे की कीबोर्ड बदलू नका. त्यामुळे ज्यावेळी आम्ही परीक्षा द्यायला लागलो आणि आम्ही ज्यावेळी ती प्रॅक्टिस चालू केली, ज्यावेळी टेस्ट ॲक्च्युअली द्यायला चालू केली त्यावेळी आमची अक्षरं अजिबात त्यावर उमटलेली नाहीत. आणि ज्यावेळी खरा रिझल्ट आल्यावर ते सगळी रेड लाईन दिसलेली आणि रेड लाईन दिसल्यामुळे आमचं भरपूर नुकसान झालं. जवळजवळ आमचं 7 ते 8 महिने यात गेलेलं आहेत आणि परत जर अशी व्यवस्था होत असेल तर भविष्यात प्रॉब्लेम भरपूर होणार आहेत. कारण आता मुलांना मार्ग दिसलेला नाही. कारण आता काय मुलांनी पूर्ण फोकस या परीक्षेवर केलेला होता आणि परत हे करायचं म्हणलं तर भरपूर त्रास झालेला आहे. तर मला एक विनंती आहे की आमचा पूर्णपणे न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तर पुन्हा ही परीक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे. पेपर फुटी झाल्यानंतर पुन्हा परीक्षा घेतली जाते, घोटाळा झाल्यानंतर पुन्हा परीक्षा घेतली जाते. माझा एक सोपा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांनी फक्तच परीक्षा देत राहायचं काय, त्याच्यावरती काही पावले उचलावीत अशी तुमची काही अपेक्षा आहे का? हो आहे अपेक्षा. कारण ही जी आहे ती परीक्षा एकदाच व्हावी. परत व्हायचं तर या वेळ जातो, सगळ्या गोष्टी मारक ठरतात, परत आर्थिकतेचा प्रश्न आहे, सगळ्या गोष्टी मारक ठरतात. त्यामुळे मला वाटते की या सरकारने विचार करावा आणि एकदाच परीक्षा घ्यावी, परत परीक्षा घेऊन आणि ती विश्वास पारदर्शकता परीक्षेत असावी.
अगदीच आपण जाणून घेतलेलं आहे हायकोर्टाच्या पेपरबाबत असा प्रकार घडणं ही खरंच खूप लंचनास्पद गोष्ट आहे. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर.